बघूयात आपण संख्या हा भाग आपल्याला बघायचा आहे। या संख्या या भागामध्ये बेसिक आपल्याला पोलीस पाटील पद भरती आणि पोलीस भरती दोघांसाठी पण महत्त्वाचे आहेत। यांच्यासाठी जी काही महत्त्वाची सूत्र आहेत ही महत्त्वाची सूत्र आपल्याला इथे पाहता येतील। दुसरी गोष्ट, कुठलाही प्रश्न जेव्हा आपण सोडवत असतो तेव्हा लक्षात घ्या आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। त्यातले कन्सेप्ट समजून घेऊ आपण। पहिला आहे नैसर्गिक संख्या। कोणता आहे पहिला? नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे कशा हे कळायला पाहिजे। नैसर्गिक म्हणजे 1 2 3 4 5 अशा सगळ्या संख्या ज्या आहेत अनंतपर्यंत या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत। बरं, आता हे नैसर्गिक संख्या नेमकं काढायच्या कशा ते आपण बघू। नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र आहे। नैसर्गिक संख्या कशा काढतात बघा। शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिकचा 1 हे आपलं सूत्र आहे संख्या काढायचं। कुठल्याही गटातून संख्या काढायची असतील तर या पद्धतीचा सूत्र वापर करावा लागेल। बरं, पहिल्या क्रमवार दोनच पाहूयात आपण। पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज सूत्र आहे n अधिक n + 1 भागिले 2। हे आपल्याकडे बेसिक सूत्र आहेत, याचा वापर आपल्याला करायचा आहे। चल पहिला प्रश्न सोडून घेऊ आपण। आता प्रश्न काय असतो बघा, तुम्हाला कोणते सांगते सांगा। 25 ते 75 मध्ये एकूण किती संख्या आहेत? एकूण किती संख्या आहेत? आता याच्यात किती संख्या आहेत हे काढायचंय। याच्यातल्या संख्या काढत असताना आता आपण सिंपल सूत्र पाहिलं होतं। काय सूत्र होतं? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1। शेवटची संख्या कोणती बरं? 75 मायनस 25 प्लस 1। दोघांची वजाबाकी झाली 50 प्लस 1 बरोबर किती? 51। एकूण संख्या आहे त्यामध्ये 51। 51 संख्यावरून आपल्याला संख्या काढता येते। आता समजून घ्या यातल्या सम किती आहेत आणि विषम किती आहेत। त्यामध्ये समसंख्या पण आहेत आणि त्यामध्ये विषम संख्या पण आहेत। आता समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत हे जर तुम्हाला विचारलं तर एक नेहमी लक्षात ठेवा। समजा टोटल संख्या 50 आल्या असत्या तर 25 सम आल्या असत्या आणि 25 काय आल्या असत्या? विषम। आपण 25-25 वाटून घेऊ आधी, अर्ध्या अर्ध्या संख्या असतात। आता उरलेली एक संख्या कोणाला द्यायची ते समजून घ्या। हे दोन्ही गट ज्याच्यातून आलेले आहेत त्याला एक संख्या वाटून द्यायची जास्त। दोन्ही कोण आहेत? विषम आहेत, म्हणून विषम संख्या एक न कशी असेल? जास्त। म्हणजेच 26 संख्या काय आहेत तुमच्या? विषम आहेत आणि 25 संख्या काय आहेत तुमच्या? समसंख्या आहेत असा त्याचा अर्थ होईल। ठीक आहे, तर हे बेसिक कन्सेप्ट नुसार मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। अजून एक बेस्ट उदाहरण आपण यासाठी घेऊया। तुम्हाला सांगितले 30 ते 90 मध्ये किंवा 66 करा, 30 ते 76 करू आपण। 30 ते 76 मध्ये नैसर्गिक संख्या वामा सम संख्या वामा विषम संख्या किती आहेत असा प्रश्न आहे आपल्याकडे। आता याच्यावरून संख्या हे बघा, जोपर्यंत तुम्हाला संख्या काढता येणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या बेरजा शोधता येत नसतात, हे लक्षात घ्या। कारण बेरजेवरून प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे आणि मग ती सर्वांसाठीच आहे, फक्त पोलीस पाटील म्हणूनच नाही। बाकीचे जे काही पद आहेत याच्यासाठी हे महत्वाचं आहे। फक्त आपण एका गटासाठी नाही पाहत, मी सर्वांसाठी कॉमन, कारण हा कन्सेप्टच बेसिकचा आहे। मग एकूण संख्या काढून घेऊ आपण अगोदर। एकूण संख्या, त्याला एकूण नैसर्गिक पण म्हणतो आपण, नैसर्गिक संख्या। आता एकूण संख्या काढत असताना आत्ताच तुम्हाला सांगितलं काय सूत्र आहे बरं? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र आहे आपलं। 76 मधून 30 गेले, खाली किती राहिले? 46 प्लस 1 म्हणजेच किती? 47। ठीक, आता जर 46 आल्या असत्या तर वाटून दिले असते आपण 23 सम आणि 23 काय आले असते त्यातल्या विषम।
आपल्याला त्यांनी सांगितलंय की दोन्ही समगटातून आलेले आहेत, म्हणून दोन्ही जर समगटातून आलेले असतील तर एक समसंख्या कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. म्हणजेच 24 संख्या कोण आहेत त्यातल्या सम आहेत आणि 23 संख्या कोण आहेत त्यातल्या विषम आहेत. हे लक्षात असू द्या, कारण आपल्याला संख्या जर काढता आल्या तरच त्यांची बेरीज शोधता येणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 10 ते 99 मध्ये एकूण संख्या किती आहे? 10 ते 99 मध्ये एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या किती, असा हा प्रश्न असेल. किंवा याला ऑर मध्ये असाही प्रश्न मी विचारू शकतो, 2 अंकी नैसर्गिक संख्या किती? 2 अंकी नैसर्गिक संख्या किती आहे? बघा, बेसिक क्वेश्चन्स आहेत, आपल्याला ते समजायला पाहिजेत. दोन्ही प्रश्न एकच येते, ठीक आहे. आता एकूण संख्या आपण काढून घेणार. आता जसं सांगितलं आपण तसंच एकूण संख्या कशा काढत असतो आपण? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, ठीक आहे. 99 मधून 10 गेले तर 89 प्लस 1 बरोबर एकूण संख्या किती आलेल्या आहेत? 90. तुम्हाला सांगितलं 2 अंकी संख्या किती आहेत, तर 2 अंकी संख्या किती आहेत? 90. आता 2 अंकी जर संख्या 90 असतील तर 45 काय आहेत त्यातल्या समसंख्या आहेत आणि 45 काय आहेत त्यातल्या विषम. अर्ध्या अर्ध्यात संख्या पडतील, हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, हे याच्यावरून पण ठरलं असतं बघा ना, एकामध्ये समसंख्या आहे आणि एकामध्ये कोणती आहे? विषम. जेव्हा गटामध्ये एक संख्या सम आली असेल आणि एक संख्या विषम संख्या आली असेल तर याचा अर्थ अर्ध्या अर्ध्या समसंख्या असतात आणि अर्ध्या काय असतात त्यातल्या विषम संख्या असतात, ज्या ऑलरेडी तुमच्याकडे काय आलेल्या आहेत? मिळालेल्या आहेत. हे सगळं 1 प्लस करून सुद्धा आलेले आहेत. आपण सूत्रामध्येच टाकले किंमत त्याची आणि त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. तर हे आपल्याला हा बेसिक पहिला कन्सेप्ट आहे की आपल्याला संख्या काढता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या संख्या काढायच्या होत्या. आता आपण जाऊ बेरजेकडे. एकूण संख्याची बेरीज, एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज, पण आपण सुरुवातीला सोपी बेरीज घेणार आहेत. म्हणजेच 1 पासून सुरू होणाऱ्या संख्याची बेरीज, 1 पासून सुरू होणाऱ्या. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 अधिक 30 बरोबर किती? फॉर एक्झाम्पल 1 ते 30 ची बेरीज करायची. म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि तो दररोज तारखेच्या पैशाच्या तारखेनुसार पैसे जमा करायला, आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं सांगा 30 दिवसामध्ये त्याची बँकेत किती पैसे जमा होतील. तर त्याचं सूत्र सिंपल आहे, शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. म्हणजे 1 ते 30 ची बेरीज करायची असेल तर हे सूत्र वापरावं लागेल. भाग दिलात किती? 15. म्हणजेच 15 गुणिले 31. 15 1 15, 5 चाला 1, 15 त्रिक 45 आणि किती? 46. म्हणजे बेरीज यायला पाहिजे तुमची 465. अशा पद्धतीनं आपल्याला 1 ते 30 या संख्येची काय करता येते? बेरीज करता येते. अशी आपण बेरीज करणार, ठीक आहे. समजा पुढे सांगितलं तुम्हाला 1 ते 50 मधील, पुढचा प्रश्न 1 ते 50 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती? नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 1 ते 50 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती? आता 1 ते 50 मधल्या संख्येची बेरीज करत असताना काय सूत्र आहे आपलं? शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. याला भाग देऊन टाकू आपण. याला भाग दिलात कितीचा जाईल रे? 25 चा. म्हणजेच 25 गुणिले 51. सिंपल बेरीज होईल त्यांची. 25 1 25, 5 हातचे किती आले? 2. 25 5 125 आणि 2 127. म्हणजेच आपल्याला बेरीज येणार आहे त्यांची 1275 ही असेल नैसर्गिक संख्येची बेरीज. अलग लक्षामध्ये, नैसर्गिक संख्येची बेरीज जेव्हा तुम्हाला काढायला सांगितली जाईल तेव्हा या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे. यावरून आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज करता येते, ठीक आहे. चला अजून एक उदाहरण पाहूया. असंच सिंपल उदाहरण आहे त्यामध्ये, ते पेपरमध्ये तुम्हाला
विचारले जाण्याची शक्यता आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक डॉट 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 अधिक 100 बरोबर किती? तुम्हाला त्यांनी सांगितलं एका मंदिराला 100 पायऱ्या आहेत आणि पायरीच्या क्रमांका इतकी तुम्ही फुलं जर ठेवली तर सांगा पायरीवर किती फुलं लागतील किंवा तुम्हाला किती नारळ लागतील असे प्रश्न असतात. मग हे सगळे फुलं नारळ काढायचे असतील तर सिंपल असेल 100 गुणिले 101 भागिले किती रे 2. ह्या 2 न जर समजा तुम्ही भाग दिला याला तर कितीचा जाईल 50 गुणाकारात किती 101 5 1 5 0 5 1 5 0 जशाला तसा म्हणजेच 50 50 अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. म्हणजेच त्याची बेरीज असेल 5050. आपण ही जी बेरीज आहे ही बेरीज या सूत्राच्या आधारे सोडू शकतो किंवा या पद्धतीने आपल्याला त्याची बेरीज करता येते. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. आता तुम्हाला सांगितलं ग्रुप फोडला त्यांनी. आता तुम्हाला सांगितलं सांगा नैसर्गिक संख्येची बेरीज करत असताना नैसर्गिक संख्येची बेरीज करताना सूत्र वापरा. तर काय सूत्र आहे बघा त्याचं. पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणाकारात हे कंसामध्ये टाकायचं बेरीजच करायची अगोदर एकूण नैसर्गिक संख्या हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे याचा वापर आपल्या करता येईल. मग तुम्हाला ते सांगिततील 25 ते 75 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती. नैसर्गिक संख्याची बेरीज किती आपल्याला हे सूत्र वापरायचे आणि या पद्धतीने सोडवायचं. कारण आता आपण इथे असं करू शकत नाही म्हणजेच 75 गुणिले 76 भागिले 2 असं जर केलं असेल तर ते चुकीचं होईल. कारण आपल्याला ग्रुप देताना त्यांनी 25 पासून पुढे दिलेला आहे. मग जेव्हा 25 पासून पुढे दिलेला असतो किंवा कुठलेही एक सोडून कुठलाही ग्रुप आलेला असतो तेव्हा आपल्याला त्या संख्येची बेरीज करत असताना बेसिक फॉर्म्युल्याचा जो काही वापर आहे तोच वापर करावा लागेल. नैसर्गिक संख्येची बेरीज ज्याला आपण पहिली संख्या अधिक शेवटची संख्या असं म्हणतो. मग असे प्रश्न सोडत असताना काय पद्धत वापरावी लागेल. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या. आता एकूण संख्या कशा काढतो आपण आत्ताच एकूण संख्या काढल्या होत्या तेच सूत्र वापरावं लागेल. एकूण संख्या काय बेसिक सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 म्हणजे टोटल एकूण संख्या किती झाल्या 51. इथे येणार आहे आपलं 51. दोघांची बेरीज करून घेतली आपण तर किती आली 100 भागिले 2 गुणिले किती 51. याला भाग दिलात कितीचा जाईल रे 50 गुणिले 51. गुणाकार करून घेऊ आपण याचा 5 1 5 5 वाजा 25 वरचा 0 जशाला तसा म्हणजे 2550 ही असेल त्या संख्येची बेरीज. म्हणजे 25 ते 75 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला असेल तर त्याचं उत्तर असेल 2550. अशा पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो. ठीक आहे नेक्स्ट. आता तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे 30 ते 70 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती. करा बरं 30 ते 70 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती. बेसिक कन्सेप्ट समजून घ्या कारण या बेस लेवल पासून आपण सोडवत आहोत. जो बेस लेवल तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीनंच आहे आणि खूप बेसिक पासून ही मांडणी आहे हे आपण तुम्हाला समजून सांगत आहोत. आता मी शॉर्टकट काही प्रयत्न करणार आहे शॉर्टकटचा ते पण आपण इथं पाहू. प्रश्न पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या. एकूण संख्या कशी काढतो शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 म्हणजेच किती 40 प्लस 1 बरोबर किती 41 म्हणजेच इथं किती येईल 41. बेरीज केली 100 भागिले 2 गुणाकाराचा किती 41 भाग दिला तर 50 गुणाकाराचा 41 5 1 5 4 5 20 वरचा 0 जशाला तसा. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडता येतं.
पण मग काही विद्यार्थी आहेत की त्यांना ही जी स्टेप आहे ही स्टेप थोडीशी कठीण जाणार आहे, कोणती? 41 संख्या काढण्याची. त्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायचं आहे त्यांनी काय करायचं ते लक्षात घ्या. एकदा दोघांची बेरीज करायची, तर वरती एकदा बेरीज केली या दोघांची, एकदा वजाबाकी करायची आणि वजाबाकी केल्यावर एक नेहमी काय करायचं आहे? प्लस करायचा आहे आणि भागाकारात 2 घ्यायचे. बघा, एकदा बेरीज करा 100, वजाबाकी केल्याच्या नंतर कंपल्सरी एक प्लस करायचा, हे विसरू नका. 41 भागिले 2, तर ही येईल तुमची 50 गुणिले 41, म्हणजे 5 4 पंचे 20, 0 दशाला तसा, म्हणजे 2050 हे त्याचं पर्याय उत्तर काय यायला पाहिजे? बरोबर उत्तर यायला पाहिजे, किंवा अशा पद्धतीने उत्तर काढता येईल. नेक्स्ट, समजा तुम्हाला त्यांनी सांगितलंय 40 ते 60 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती? नैसर्गिक संख्येची बेरीज किती? सिंपल, एकदा दोघांची बेरीज 100, एकदा वजाबाकी आणि प्लस 1 करायचं आहे, 20 + 1 21 भागिले 2, हे सिंपल होऊन जाईल. आता 50 गुणिले 21, 5 1 5, 5 2 10, वरचा 0 दशाला तसा 1050, अशा पद्धतीने आपल्याला त्याची बेरीज करता येते. तर नैसर्गिक संख्येची बेरीज करण्याचं हे बेसिक फॉर्म आणि बेसिक सूत्र आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्हाला सांगितले त्यांनी इथं 25 ते 65 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती? नैसर्गिक संख्येची बेरीज किती? बेसिक, दोघांची बेरीज, वरचा 5 टाकला तर 70, 20 90, बेरीज केली 90. वजाबाकी 65 मधून 25 गेले, 5 मधून 5 गेला 0, 40 + 1 केला तर 41 भागिले 9 1 9, 9 चोक 36, 0 भागिले 2, याला भाग देता येईल आपल्याला. 2 1 2 आला इकडं, 2 8 16, 2 चोक 8, 2 पंचे 10, 1845 ही आहे त्या नैसर्गिक संख्येची बेरीज. तर नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तेव्हा बेसिक स्टेप तुम्हाला हे वापरायचे आहेत आणि यावरून त्यांची बेरीज करायची आहे. चला आपण जाऊ आता समसंख्येच्या बेरीजकडे. ठीक आहे, समसंख्याची बेरीज. आता समसंख्याची बेरीज करताना 2 प्रकार आहेत यामध्ये सुद्धा बेरीज. समसंख्येची बेरीज करताना पहिला भाग आहे पहिल्या क्रमवार समसंख्याची बेरीज. समसंख्याची बेरीज, पहिल्या क्रमवार समसंख्याची बेरीज, आणि त्याचं सूत्र आहे n गुणिले n + 1. n म्हणजेच एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. आता एक नेहमी लक्षात घ्या, जेव्हा आपण पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्येची बेरीज करत असतो तेव्हा हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. बेसिक प्रश्नामध्ये आपण जाऊयात. तुम्हाला सांगितले पहिल्या क्रमवार 10 समसंख्येची बेरीज किती? 10 समसंख्याची बेरीज किती? 10 समसंख्याची बेरीज किती? आता पहिल्या क्रमवार 10 समसंख्येची बेरीज करायची असल्यास सिंपल काय सूत्र असेल? 10 गुणिले 11, बस एवढं सूत्र तुम्हाला लिहायचं आहे. ही आहे त्यांची बेरीज, म्हणजेच किती आहे ती? 110 अशी त्यांची काय यायला पाहिजे? बेरीज यायला पाहिजे. म्हणजे पहिल्या 10 समसंख्येची जर बेरीज करायची असेल तर एवढाच, हाच फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, जास्त गडबड करायची नाही. नेक्स्ट तुझा प्रश्न घेऊया आपण. तुम्हाला सांगितलंय पहिल्या क्रमवार 25 समसंख्याची बेरीज किती? पहिल्या क्रमवार 25 समसंख्याची बेरीज किती? आता पहिल्या क्रमाने येणाऱ्या 25 समसंख्येची बेरीज किती असं जर विचारलं असेल तर इथे पण सिंपल स्टेप होईल आपली. काय असेल ती? 25 गुणाकारामध्ये 26, बस एवढं सूत्र असेल त्याचं. 25 गुणिले 25 अधिक 25 करू शकता, किंवा डायरेक्ट गुणाकार केला तर किती येतो? त्यांचं उत्तर 650. यांचा गुणाकार तुम्ही करून पहा, तो येईल तुम्हाला 600
50. जेव्हा तुम्हाला पहिल्या क्रमाने येणाऱ्या संख्या सांगितल्या जातील आणि ज्या वेळी पहिल्या क्रमवार संख्येचा कन्सेप्ट असेल, पहिल्या संख्येच्या संदर्भात माहिती असेल, त्यावेळेस आपल्याला या पद्धतीचं सूत्र वापरता येतं. आता याच्यात थोडासा बदल केला सूत्रामध्ये, म्हणजे तुम्हाला अजून फिरून विचारला प्रश्न, म्हणजे तुम्हाला सांगितलं समसंख्याची बेरीज किती, समची बेरीज, तर त्याचं सूत्र वेगळं पण आहे. समची बेरीज सूत्र आहे पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 गुणाकारात एकूण समसंख्या, गुणाकारात काय येईल, एकूण समसंख्या, असं आपलं सूत्र आहे. सगळ्या समसंख्येच्या संदर्भात पहिली सम असली पाहिजे, शेवटची सम असली पाहिजे आणि एकूण समसंख्याच असल्या पाहिजे. सूत्र प्रश्न कसा असेल बघा, 25 ते 75 मधील समसंख्याची बेरीज किती, समसंख्याची बेरीज किती. ज्या लोकांना बेरीज वजाबाकी संख्या हे समजलेलं नाही अशा लोकांसाठी सर्वात उपयुक्त लेक्चर्स आहे, कारण सगळं बेसिक पासून मी समजून सांगत आहे. यामध्ये अगोदर समसंख्या काढायचा प्रयत्न करा, गडबड करू नका. जोपर्यंत समसंख्या काढता येणार नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. मग आपण एकूण संख्या अगोदर काढून घेऊ. एकूण संख्या कशा काढतात ते समजून घ्या. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. आपण आता अगोदर एक सूत्र पाहिलं होतं, 50 + 1 बरोबर किती आल्या, 51. संख्या काढता येते आणि सम किती आहेत आणि विषम किती आहेत लक्षात घ्या. दोन्ही विषम ग्रुप मधून आलेले आहेत, म्हणून समसंख्या 25 आहेत आणि विषम संख्या किती आहेत, 26. कारण 50 आल्या असत्या तर 25 झाल्या असत्या. उरलेली एक कुणाची, हे दोघं ज्या ग्रुप मधून आलेले आहेत त्या ग्रुप वाल्याची ती संख्या. म्हणून एकूण संख्याची बेरीज, एकूण समची बेरीज बरोबर पहिली समसंख्या 26, शेवटची समसंख्या 74 भागिले 2 गुणाकारात एकूण समसंख्या, जे इथं किती आलेले आहेत तुमच्या 25, म्हणून 25. ठीक आहे, वरती दोघांची बेरीज करून घेऊ आपण. ती आली 100 भागिले 2 गुणाकारामध्ये किती 25. याला जर भाग दिला तुम्ही तर ते येईल 50 गुणाकारामध्ये 25. तर 25 × 5 = 125, वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच पहिल्या 25 ते 75 मधल्या समसंख्येची बेरीज किती असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याची बेरीज आहे 1250. अशा पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज करता येते किंवा त्याची बेरीज करायची आहे. असंच एक उदाहरण जे आहे ते आपण लगेच पाहूयात. ते उदाहरण तुम्हाला सोडता येते का बघा. 20 ते 80 मधील समसंख्याची बेरीज किती. 20 ते 80 मधील समसंख्याची बेरीज किती. खूप सोपा प्रश्न. 20 ते 80 मध्ये असणाऱ्या ज्या समसंख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. अगोदर एकूण संख्याच काढून घ्याव्या लागतील, त्याच्याशिवाय बेरीज करता येणार नाही. म्हणून एकूण संख्या आपण काढून घेऊ. टोटल संख्यामधून म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, 1 प्लस होईल. टोटल संख्या आल्या 61, म्हणजेच 31 आहेत आणि 30 आहेत 1, म्हणजे याला म्हणायचं समसंख्या. आता 31 समसंख्या का आणि ह्या विषम संख्या का हे आपल्याला बघायचं आहे. तर दोन्ही संख्या समगटातून आलेल्या आहेत म्हणून समसंख्या त्यामध्ये काय असणार आहे, 1 जास्त असणार आहे. म्हणून आपल्याला 31 कोणत्या संख्या घ्याव्या लागतील, तिथं समसंख्या घ्याव्या लागतील. पाहूया. ठीक आहे, आता आपल्याला त्यांची बेरीज करायची. काय सूत्र आहे, पहिली सम अधिक शेवटची सम भागिले 2 गुणाकारात एकूण समसंख्या. एकूण समसंख्या किती आहेत, 31 समसंख्या आहेत. किती आहेत, 31. ठीक आहे, दोघांची बेरीज केली तर 100 भागिले 2 गुणाकारामध्ये 31. याला जर भाग दिला तर किती येतो तो 50 गुणिले 31, म्हणजेच उत्तर येईल त्याचं 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, वरचा 0 दशाला 1550.
ही आहे त्यामध्ये असणाऱ्या समसंख्याची बेरीज. आपल्याला अगोदर समसंख्येची बेरीज किती असं सोडवत असताना या सूत्राचा पर्यायी सूत्राचा जो आहे असा वापर करावा लागेल. जसं हे समसंख्येसाठी आहे सगळं तसाच फॉर्मॅट आहे तुमचा विषम संख्येचा. आपण एकदा विषम संख्येचं पाहू आणि आजचा हा जो काही सेक्शन आहे हा सेक्शन आपण इथे कंप्लीट करूया. म्हणजे नैसर्गिक सम आणि विषम हा सगळा भाग तुमचा कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. विषम संख्याची बेरीज. विषम संख्या सगळ्याला माहिती आहे. विषम संख्या म्हणजे कसे असतात तर आपल्याला माहिती आहे त्याला आपण ऑड संख्या म्हणतो. तर एकक स्थानी ज्या संख्या असतात एकक स्थानी, आता एकक स्थानी काय असलं पाहिजे त्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 अंक असले पाहिजे. हे अंक असतात. अलग लक्षामध्ये. आता बेसिक आहे विषम जे आहेत त्यामध्ये सुद्धा पहिलं सूत्र जे आहे तेच आहे. पहिल्या क्रमवार विषम संख्याची बेरीज. पहिल्या क्रमवार विषम संख्याची बेरीज. विषमची बेरीज. आता पहिल्या क्रमाने येणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज करत असताना सूत्र आहे सिंपल n चा वर्ग. n म्हणजेच एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या काढत असताना बेसिक पहिला क्वेश्चन आहे माझा तो विचारलाय तुम्हाला. पहिल्या क्रमवार पहिल्या 20 विषम संख्याची बेरीज किती. 20 विषम संख्याची बेरीज किती हा प्रश्न आहे. बेरीज किती या प्रश्नाचा उत्तर शोधत असताना सिंपल तुम्हाला काय करायचं आहे 20 चा वर्ग करायचा आहे. मग 20 चा वर्ग किती आहे तर 400. तर पहिल्या क्रमाने येणाऱ्या 20 विषम संख्येची बेरीज किती असा प्रश्न आला म्हणजे सिंपल त्याची काय होणार आहे वर्ग होणार आहे. म्हणजे ही असेल त्यांची बेरीज. सेम याच पद्धतीचं एक दुसरं उदाहरण घेऊयात. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल पहिल्या क्रमवार 45 पहिल्या क्रमवार 45 नैसर्गिक संख्येची बेरीज किती. आता पहिल्या क्रमाने येणाऱ्या 45 ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्याची बेरीज तुम्हाला करायची आहे. याची बेरीज करत असताना सिंपल जे सूत्र आहे तेच 45 त्याचा वर्ग. आता 45 चा वर्ग किती होईल त्यालाच आपण 45 गुणिले 45 म्हणतो. म्हणजे 5 चा वर्ग किती 25 आणि 4 च्या पुढची संख्या कोण आहे 5. दोघांचा गुणाकार केल्यात किती येतो 4 5 20. तर ही आहे त्यांची बेरीज. अशा पद्धतीने आपण त्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या 45 ज्या संख्या आहेत त्यांची काय करू शकतो बेरीज करू शकतो किंवा अशा पद्धतीने त्याची बेरीज करता येते. सिंपल जसं आपण अगोदर पाहिलं तसाच तो भाग 15 ते 35 मधील ग्रुप आलेला. आता 15 ते 35 मधील विषम संख्येची बेरीज किती. विषम संख्याची बेरीज किती. आता यांची बेरीज शोधत असताना एक नेहमी लक्षात घ्या आपल्याला एकूण संख्या काढाव्याच लागतील त्याच्याशिवाय आपण बेरीज करू शकत नसतो. म्हणून एकूण संख्या आपण काढून घेऊ. एकूण नैसर्गिक म्हणतो आपण त्याला. एकूण नैसर्गिक कशा काढणार सिंपल तेच सूत्र शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. ठीक आहे. म्हणजेच 20 + 1 बरोबर 21. त्यामध्ये एक संख्या आहेत 11 आणि एक संख्या आहेत 10. म्हणजेच 11 कोणत्या संख्या आहेत तर त्या आहेत तुमच्या विषम आणि 10 कोणत्या आहेत तर त्या आहेत तुमच्या सम. अशा पद्धतीनं या संख्या आपल्याला शोधता येतील. मग या ज्या संख्या सांगितलेल्या आहेत त्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. मग बेरीज करत असताना सिंपल पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या. एकूण विषम किती आहेत ते इथं काढल्यात आपण किती 11 म्हणजेच गुणिले 11. दोघांची बेरीज केली 50 भागिले 2 गुणिले किती 11. याला जर भाग दिला तर 25 गुणिले 11. 11 × 5 = 55 5 × 7 = 5 11 × 2 = 22
22 आणि 5 किती 27. म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत या विषम संख्येची बेरीज किती करायची आहे तुम्हाला 275 बेरीज करायची आहे, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज करता येते. सिंपल. सेम तसाच प्रश्न आपण घेऊयात शेवटचा. आजच्या या लेक्चर्स मधला शेवटचा प्रश्न आहे जो आपल्याला इथे बघायचा आहे. त्यांनी सांगितलंय 10 ते 90 मधील विषम संख्याची बेरीज किती. विषम संख्याची बेरीज किती. विषम संख्यांची बेरीज किती. 10 ते 90 मधील विषम संख्येची बेरीज करायची असल्यास आपल्याला शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र वापरून एकूण संख्या काढाव्या लागतील. 80 प्लस 1 म्हणजेच 1 आहेत 41 आणि 1 आहेत 40. 81 कोण आहेत तुमच्या एकूण संख्या आहेत. एकूण संख्या एकूण संख्या जर विचारल्या तर 81. आपल्याला एकूण संख्या गरज नाही, आपल्याला सम विषम आहेत, दोन्ही सम गटातून आलेल्या आहेत, म्हणून एक समसंख्या जास्त असायला पाहिजेत, म्हणून याला आपण म्हणणार आहेत समसंख्या आणि याला आपण काय म्हणणार आहोत विषम संख्या. आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना बेसिक जो काही फॉर्म आहे तो आपण वापरून घेऊ. काय पहिली विषम 11 घ्यावी लागेल, शेवटची विषम 89 घ्यावी लागेल. कारण 10 जी काही संख्या आहे ही 10 संख्या सम आहे, त्याच्या खाली जाता येणार नाही, पुढे जाता येईल आपल्याला. 90 ही शेवटची संख्या आहे, पुढे जाता येणार नाही, मागे येता येईल आपल्याला. भागिले 2 गुणाकारात एकूण विषम संख्या किती आहे तर 40. ठीक आहे. वरचा 1 टाकला 90 10 100 भागिले 2 गुणाकारात किती 40. याला 2 न भाग दिला तर 20, म्हणजेच दोघांचा गुणाकार केला किती येतो 2000. तर ही बेरीज आहे त्यांची 2000. तर अशा पद्धतीने आपण ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत या सर्व संख्या ज्या आहेत सम विषम आणि नैसर्गिक यांचा हा एक छोटासा पूर्ण एकाच लेक्चर्समध्ये कमी वेळेमध्ये पूर्ण भाग समजून जाईल अशा पद्धतीचा घेतलेला हा सारांश आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहावा आणि आवडल्यास नक्की तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक शेअर करावी. धन्यवाद. भारती करिअर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद.